बदलापूरला अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिलाय। काही भागात गारांचा पाऊसही झालाय। बदलापुरातील शिरगाव पनवेल हायवे जवळ गारांचा पाऊस बरसलाय। वातावरणात झालेल्या बदलामुळे गारवा निर्माण झालेला असला तरीही याचा अनेक शेती पिकांना फटका बसू शकतो। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी मयुरेश कडव जोडले गेलेले आहेत। मयुरेश, गारांचा पाऊस बदलापूरमध्ये पडतोय, सध्या काय परिस्थिती आहे, वातावरण कसं आहे? तेजल, गेल्या 2 ते 3 दिवसांपासून इथलं तापमान जे आहे ते जवळपास 40च्या पुढे गेलेलं होतं आणि अखेर आज सकाळच्या सुमारास बदलापूरला अवकाळीचा जोरदार तडाखा बसलाय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी शिरगाव पनवेल जो हायवे आहे त्या हायवे लगत गारांचा पाऊस झालेला आहे। आता या पावसामुळे वातावरणात आल्हाददायक गारवा निर्माण झालेला असला तरी दुपारनंतर आभाळ जे आहे ते मोकळं झालेलं आहे आणि आता पुन्हा एकदा उष्णता वाढायला सुरुवात झालेली आहे। ग्रामीण भागामध्ये जो पाऊस जो पडलेला आहे त्याचा, कारण की आता ग्रामीण भागामध्ये टोमॅटो आणि वांगी ही पिकं घेतली जातात, या पिकांना त्याचा थोड्या बहुत अंशी फटका बसू शकतो। कारण हवामान खात्यानं पुढील 3 दिवस पुन्हा एकदा ठाणे, पालघर, मुंबई उपनगराला पावसाचा इशारा दिलेला आहे। तेजल, धन्यवाद मयुरेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आपण पाहतोय बदलापूरमध्ये अवकाळीसह गारांचा पाऊस पडतोय आणि याचा मोठा फटका शेती पिकांना बसू शकतो। ज्या ठिकाणी लहान प्रमाणामध्ये लहान जमिनी घेऊन शेती केली जाते अशा ठिकाणी याचा मोठा फटका बसू शकतो।